मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4186 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्याची 1 नोव्हेंबरला त्याची ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याची मुदत संपलेली आहे. आणि तुम्ही पाहिले मित्रांनो की या पुण्यातील 4186 घरांसाठी 2,15,000 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून कुठेतरी पुण्यामध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की पुढे कोणती योजना जाहीर होणार आहे. पुण्यामध्ये ज्यांना म्हाडाच्या लॉटरीत फॉर्म भरता आला नाही त्याला पुन्हा एकदा पुण्यामध्ये घरं घेण्याची नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती देण्यात आलेली आहे PMRDA अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे. आणि PMRDAच्या जवळजवळ 833 घरांची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नेमका घरी किती असणार आहेत, नेमका ही कुठे असणार आहेत, नेमकं वेळापत्रक काय आहे, नेमकं इतर बाबी काय आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जे काही PMRDAची जाहिरात आली मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अगोदर सुद्धा PMRDAची बऱ्याच घरांची जाहिरात आली होती. ती आली होती पेठ क्रमांक 12. आता पेठ क्रमांक 12 जे काही आहे तिथे PMRDAची खूप मोठी वसाहत आहे आणि त्या वसाहतीमध्येच ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या वसाहतीच्या बाजूला फेज 2 मध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे मित्रांनो. आणि म्हणून कुठेतरी आता PMRDAची लॉटरी लवकरच काढू असं कुठेतरी सांगण्यात आलेलं होतं आणि आता त्याची घोषणा झालेली आहे. आता ही जाहिरात कशी पाहायची, तर ही जाहिरात मित्रांनो आजच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नेमकं जाहिरात कशी पाहायची, नेमकं काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जी काही जाहिरात बघतो ती लोकमत आजच्या अर्थातच 14 डिसेंबरच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे. तुम्ही ती व्यवस्थित पाहू शकता. त्याच्यामध्ये काय काय दिलं पहा मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नवीन घरांची सुवर्ण संधी 833 सदनिका ऑनलाईन सोडत डिसेंबर 2025 वेळापत्रक. आता किती सदनिका उपलब्ध बघा, पेठ क्रमांक 12 या ठिकाणी जे काही सदनिका आहेत EWS अर्थात अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS साठी 55 सदनिका आहेत आणि अल्प उत्पन्न गट LIG साठी 285 सदनिका आहेत. अशा एकूण 340 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पेठ क्रमांक 30 आणि 32 सदनिकांची संख्या इथे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS साठी 306 घरे आणि अल्प उत्पन्न गट LIG साठी 187 सदनिका उपलब्ध आहेत. एकूण अशा 493 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नोट बघा, प्रधानमंत्री आवास योजनेतील 2.5 लाख रुपयाचे अनुदान फक्त पेठ क्रमांक 12 येथील EWS गटातील विद्यार्थ्यांकरिता मान्यतेनुसार लागू राहील. इथे विद्यार्थ्यांकरिता लिहिले मित्रांनो, थोडं कन्फ्युजन आहे. विद्यार्थ्यांकरिता काय लिहिले मला हे कळत नाही की हे स्टुडंटसाठी लॉटरी आहे का किंवा सर्वसामान्यांची लॉटरी आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडेल जेव्हा तुम्ही पाहू शकता. पण इथे कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. फक्त गटातील अर्जदारांकरिता तुम्ही असं माणूस अर्जदारांकरिता मान्यतेनुसार लागू राहील. फक्त पेठ क्रमांक 12तील EWSच्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू आहे, लक्षात ठेवा. पेठ क्रमांक 30-32 साठी लागू नाहीये. फेज 1 आणि फेज 2 असंही आहे. इथे बघा, अर्जदाराची नोंदणी ऑनलाईन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक. ऑनलाईन अर्जाची नोंदणीची सुरुवात होणार आहे 15 डिसेंबर 2025. मी थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. पहा या ठिकाणी पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्जाची सुरुवात कधी होणार आहे, तर थोडं हे ब्लर दिसत असेल तुम्हाला. तर ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात होणार आहे 15 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजता. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 19 डिसेंबर 2025. रजिस्ट्रेशन होणार आहे 15 डिसेंबरपासून. ऑनलाईन अर्ज होणार आहेत 19 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजल्यापासून. ऑनलाईन पेमेंटची स्वीकृती 19 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजल्यापासून. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख व वेळ. ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख आहे मित्रांनो 27 जानेवारी 2026. लक्षात घ्या, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळणार आहे. 27 जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन पेमेंट स्वीकृती आहे मित्रांनो 27 जानेवारी 2026 रात्री 11:59 बँकेमध्ये NEFT किंवा RTGS करायचं असेल तर अनामत रक्कम भरण्याचा दिनांक आहे 28 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. तर पुढे बघा, सोडतीचं जे काय काय इतर महत्त्वाची माहिती दिली आहे वेळापत्रकाच्या नंतर. इथे पहा माहिती पुस्तिकेत काय काय इतर माहिती दिलेली आहे. माहिती पुस्तिका संकेतस्थळावर नोंदणीच्या तारखेपासून उपलब्ध राहील. ज्यावेळेस नोंदणीची तारीख आहे मित्रांनो 15 डिसेंबर अर्थातच उद्याची जे काही माहिती पुस्तिका उपलब्ध होईल. वरील योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाच्या पद्धतीकरिता अर्जदाराने प्रथम https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. ही जी वेबसाईट आहे त्यावर भेट द्यायची मित्रांनो. तसेच
अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करून अनामंत्र किंवा फॉर्म फीचा भरणा करावा. तदनंतर परिपूर्ण अर्ज भरून सबमिट करावा. पहिलं रजिस्ट्रेशन, अनामंत्र रक्कम, फॉर्मची फीस, नंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. जाहिरातीत नमूद योजनांच्या संख्येत तसेच सदनिकांचा संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना राहतील. जे काही घरांची संख्या त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं. माननीय मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दूरध्वनी क्रमांक आहे मित्रांनो 02026616600 02027166000 असा त्याचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे. ही जाहिरात प्रसिद्ध केली मित्रांनो. जे काय आता अधिक माहितीसाठी तुम्ही PMRDचे लॉटरी मदत केंद्र आहे तिथे तुम्ही जाऊन संपर्क करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता पत्ता दिलेला आहे. PMRDचा ऑफिस आहे, जुनी इमारत, पेठ क्रमांक 24, सावली हॉटेल समोर, प्राधिकरण निगडी पुणे. इथे तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. जाहिरात प्रसिद्ध केली मित्रांनो डॉक्टर योगेश म्हसे, भारतीय प्रशासन सेवा, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी. तर नक्कीच मित्रांनो पुण्यामध्ये तुम्हाला आता पुन्हा नव्याने घरे घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका PMRDची जाहिरात कशी पाहायची आणि एकूण घरांची संख्या काय आहे आणि किती आहेत. आता याची ऑनलाईन नोंदणी उद्यापासून सुरू होईल. अर्थातच उद्या याचं माहिती पुस्तिका प्रसिद्ध होईल. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट किमती कळतील की नेमकं किमती काय असणार आहेत. आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की मागील लॉटरीच्या ज्या काही किमती होत्या तशाच ठेवल्या जाणार आहेत. त्या जास्त काही वाढ होईल असं वाटत नाही. म्हणून कुठेतरी आता ह्या किमती सुद्धा बऱ्यापैकी कमी असतील असं कुठेतरी बोललं जात आहे. आणि म्हणून आता याची उद्या आपल्याला सगळंच बुकलेट मिळेल मित्रांनो. त्याच्यानंतरच आपल्याला सविस्तर माहिती मिळेल नेमक्या ह्याच्या किमती काय असणार आहे. लवकरच आपण त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून तेथील सॅम्पल फिलरसहित संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आज आपल्या चॅनलचे 2,24,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि तो झालेला आहे केवळ आणि केवळ आपल्या प्रेमामुळं, आपल्या सहकार्यामुळं. मित्रांनो यापुढे सुद्धा आपलं सहकार्य असंच असू द्या, प्रेम असंच असू द्या ही आमची कळकळीची विनंती आहे. त्याशिवाय आपल्या चॅनलला सुपर थँक्सचा ऑप्शन सुद्धा प्राप्त झालेला आहे. सुपर थँक्स अर्थातच जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला असेल, जर एखादी कंटेंट आवडला असेल, नक्कीच तुम्ही स्वखुशीने आम्हाला काही अमाऊंट डोनेट करू शकता किंवा सुपर थँक्स देऊ शकता. ती अमाऊंट असेल मित्रांनो 40 रुपयापासून पुढे 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये असे तुम्ही सुपर थँक्स देऊ शकता. त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन आहे मित्रांनो खाली तुम्ही पाहू शकता की लाईक आहे, डिसलाईक आहे, सबस्क्राईब बटन आहे, शेअरचं बटन आहे. तिथेच तुम्हाला थँक्स म्हणून ऑप्शन मिळणार आहे. त्याच थँक्सवरती जाऊन तुम्ही आमच्या चॅनलला थोडीफार अमाऊंट डोनेट करू शकता. आम्हाला सुपर थँक्स नक्कीच देऊ शकता. ते जेणेकरून आमच्या चॅनलसुद्धा पुढे नेण्यासाठी, पुढे ग्रो करण्यासाठी खूप चांगलं सहकार्य लाभू शकतं. तुमची आर्थिक मदत होऊ शकते. त्याशिवाय दुसरा एक पर्याय मित्रांनो, फ्लिपकार्टच्या माध्यमातून बऱ्याच काही आपण ॲफिलिएटेड मार्केटच्या माध्यमातून आपण बऱ्याच वस्तू आपण विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. त्याची लिंक आपण दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कृपया त्या लिंकवर जाऊन तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून ज्या काही वस्तू आम्ही दिलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला आवश्यकता असेल तर. मी सांगतोय आणि म्हणून अननेसेसरी नको. आणि म्हणून जर तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर प्लीज आमची लिंक चेक करा. त्या लिंकमध्ये ती वस्तू असेल तर नक्कीच आमच्या लिंकवर जाऊन तुम्ही ते क्लिक करून ती वस्तू खरेदी करा, जेणेकरून आम्हाला थोडाफार आर्थिक हातभार लागू शकतो. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.